सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं आज बुलडोझर फिरवला। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावामध्ये असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केली आहे। याआधी वन विभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकली होती। त्यावेळेस धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अन्य गोष्टी ज्या आहेत त्या वन विभागाला इथं आढळून आल्या। प्राण्यांचं मांस देखील इथं पोलिसांना आढळलं। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचं उघड झालं। तसंच यावेळेस त्यांनी हरणांना मारून हरणांच्या पार्ट्या देखील केल्याचं समोर आलं। खोक्या भोसलेवरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई झाल्या। मात्र ज्यावेळेस वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे रेड केली, त्या रेडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी काही माल आढळून आला। याच ठिकाणी हे घर बघू शकता आपण कशा पद्धतीने हे घर आहे सतीश भोसलेचं। याच घरात जे आहे ते आलिशान घर होतं, जे की ग्लास हाऊस म्हणून घराकडे पाहिलं जात होतं आणि ते घर आता वन विभाग आणि त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये पाडण्यात आले। या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने घर पाडण्याचं काम सुरू आहे। वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कशा पद्धतीने सतीश भोसलेच्या ठिकाणी घरावरती थोडं कारवाई करण्यास सुरू आहे। बघू शकतो या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसले ज्यांनी काळे कारनामे करून हे संपूर्ण घर बनवलं होतं, तेच घर उद्ध्वस्त करण्याचं काम वन विभाग त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये हे संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे। खोक्या भोसलेच्या या घरावरती ज्यावेळेस कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेस त्याचे नातेवाईक नव्हते अशी माहिती देखील प्राथमिक समोर आलेली। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेचे ज्यावेळेस मुसक्या आवळल्या गेल्या प्रयागराजमधून, त्याच्यानंतर ही वन विभागाने त्याला एक नोटीस दिली होती आणि त्या नोटीस नंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। जी जागा आहे ती जागा वन विभागाची आहे। याच वन विभागाच्या जागेमध्ये त्यांनी आलिशान असा बंगला बांधला होता, जे की पीओपी आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने पीओपी असेल, लाइटिंग असेल, त्याचबरोबर जे एसी असते ती एसी देखील बसवण्याचं काम सतीश उर्फ खोक्या भोसलेने त्याच्या घरामध्ये केलं होतं आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वन विभाग करतोय। या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीची कारवाई आज होताना या ठिकाणी पाहायला मिळते।